तुम्हारी विशाल नेत्रों में निराशा की उदासी झिलमिला रही है। नाना जी, आप हम पर प्रेम कसते आए हैं, हमारा उपहास करने आए हैं। आज लंका को कुंभकर्ण की आवश्यकता आन पड़ी है। जाओ, जो आज्ञा महाराज। सेनापति विरूपाक्ष, समय से पहले हमें जगाने का साहस तुमने कैसे किया? लंकाधिपति रावण कुशल से तो है? जी सूर्य राजा, महाराज रावण अपने भवन में आपकी प्रतीक्षा कर रहे हैं। महाराज, मुझे जो विरूपाक्ष ने सुनाया है, क्या वह सत्य है कि इस समय वानर सेना ने लंका के बीच घेरा डाल दिया है और लंका पर संकट के बादल छाए हुए हैं? हाँ तात, इस समय लंका संकट में आ गई है, इसीलिए तुम्हें असमय में ही जगाया गया है, क्योंकि हम सबकी आशा अब केवल तुम पर ही केंद्रित है। तीनों लोकों का विजेता रावण, जिसके आगे शस्त्रहीन, श्रीहीन और मानहीन होकर रह गया, उस पर भी आपने इस बात पर ध्यान नहीं दिया कि वास्तव में श्री राम कौन है। मुझे आज्ञा दीजिए और आशीर्वाद दीजिए कि मेरे कारण आपका गौरव और बढ़े। भैया, लंका का संहार करने वाले, आज कुंभकर्ण तुम्हारी सेवा का पारितोषिक तुम्हें देगा। पारितोषिक को तब दोगे जब मेरे हाथों जीवित बचोगे। तुम्हारी समाधि बनेगी। मैं तुम्हें इसका भी अवसर देता हूं, अपने मन की इच्छा पूरी कर लो हनुमान, और मैं वचन देता हूं कि यदि मैं इस शिला के आघात से तनिक भी विचलित हुआ तो अपनी हार मानकर नगर में वापस चला जाऊंगा, फिर कभी युद्ध भूमि में नहीं आऊंगा। फेंको, फेंको अपनी पूरी शक्ति के साथ, फेंको। तुम्हारे साहस की प्रशंसा करते हैं, इसलिए तुम्हें जीवित छोड़ देते हैं। अब यदि और कोई इच्छा बाकी न रह गई हो
राम लक्ष्मण से कहो कि अभी तक मुंह छुपाए क्यों बैठे हैं? कुंभकर्ण उन्हें उसके लिए ललकार रहा है। मैदान में आए। मुझे भी विराट शक्ति है।
बिगी बिगी ये मला तारुण ने भगवंता, गौरी सुता श्री अनंता। बिगी बिगी ये मला तारुण ने भगवंता, गौरी सुता श्री अनंता। बिगी बिगी ये मला तारुण ने भगवंता, गौरी सुता श्री अनंता। बिगी बिगी ये मला तारुण ने भगवंता, गौरी सुता श्री अनंता। प्रथम तुला मी देवा वंदितो, आलो तुझिया द्वारी। कुणी कुणाचे नाही जगती, स्वार्थी दुनिया सारी, स्वार्थी दुनिया सारी। माझे मन भाबडे तुला घाली साकडे भगवंता, गौरी सुता श्री अनंता। बिगी बिगी ये मला तारुण ने भगवंता, गौरी सुता श्री अनंता। पहिलं तिराला लाव गणेशा, संसाराची होडी। गणपती बाप्पा तूच निर्मिली, सुख दुःखाची जोडी, सुख दुःखाची जोडी। जवळ तू घे मला आधार दे भगवंता, गौरी सुता श्री अनंता। बिगी बिगी ये मला तारुण ने भगवंता, गौरी सुता श्री अनंता। चराचरातून तुझा निवास, तूच जगाचा स्वामी। भक्त संकटी वेगे धावशी, नेतोस मोक्षधामी, नेतोस मोक्षधामी। ठाई ठाई तू असे, तुला पाहू मी कसे भगवंता, गौरी सुता श्री अनंता। बिगी बिगी ये मला तारुण ने भगवंता, गौरी सुता श्री अनंता। तुझ्या भेटीची आस लागली ह्या जीवनाच्या अंती। गुरुकृपेने तुझ्या भक्तीची अखंड जळते ज्योती, अखंड जळते ज्योती। दिव्य रूप तुझे मला दाखव रे भगवंता, गौरी सुता श्री अनंता। बिगी बिगी ये मला तारुण ने भगवंता, गौरी सुता श्री अनंता। गौरी विशाल नेत्रों में निराशा की उदासी झिलमिला रही है। अब हम पर प्रेम बसते हैं, वो प्रयास कर रहा है। आज लंका को कुंभकर्ण की आवश्यकता आन पड़ी है। सेनापति गुरुपाद, समय से पहले हमें जगाने का साहस तुमने कैसे किया? उनका भी पति रावण कुशल से तो है। हाँ सूर्यराज, महाराज रावण अपने भवन में आपकी प्रतीक्षा कर रहे हैं। महाराज, मुझे जो गुरुपाद ने सुनाया है, क्या वह सत्य है कि इस समय वानर सेना ने लंका के बीच घेरा डाल दिया है और लंका पर संकट के बादल छाए हुए हैं? इस
इस समय लंका संकट में आ गई है, इसीलिए तुम्हें असमय में ही जलाया गया है, क्योंकि हम सबकी आशा अब केवल तुम पे ही केंद्रित है। तीनों लोकों का विजेता रावण, जिसके आगे शस्त्रहीन, शरीरहीन और मानहीन होकर रह गया, उस पर भी आपने इस बात पर ध्यान नहीं दिया कि वास्तव में श्री राम कौन है। मुझे आज्ञा दीजिए और आशीर्वाद दीजिए कि मेरे कारण आपका गौरव और बढ़े। तुम्हें देगा और एक दोषी तब दोगे जब मेरे हाथों जीवित बचोगे। समाधि बनेगी। मैं तुम्हें इसका भी अवसर देता हूं, अपने मन की इच्छा पूरी कर लो हनुमान, और मैं वचन देता हूं कि यदि मैं इस शिला के आघात से तनिक भी विचलित हुआ तो अपनी हार मानकर नगर में वापस चला जाऊंगा, फिर कभी युद्ध भूमि में नहीं आऊंगा। देखो अपनी पूरी शक्ति के साथ देखो। की प्रशंसा करते हैं, इसलिए तुम्हें जीवित छोड़ देते हैं। अब यदि और कोई इच्छा बाकी न रह गई हो तो जाओ जाकर अपने स्वामी राम लक्ष्मण से कहो कि अभी तक मुंह छुपाए क्यों बैठे हैं, कौन का उन्हें मुख के लिए लुटा रहा है।
तुझ्या जिअर मध्ये नाही ते नाही माझ्या नंदाच्या जिअर मध्ये आले नाव आले साईड लावला साईडला जाऊन तुम्ही अरे तो जिआर येतो त्याच्याकडे नावच आहे त्याला सांग त्याच्याकडे जिआर आहे ना एवढं याचं नाव आहे बघितलं जेसचं घेतलं कलेक्ट नाही केली त्यांनी इश्यू नाही केली सगळे आलेले येतो गॅजेट आलं तुझ्या गॅजेट नाही त्या गॅजेट माझी आली ना आणखी एक गॅजेट आहे आणखी अरे नको रे मी बघितलं नाही चिंतामण ठाकूर बघितलं अरे पंकजचं पण आलं आलं पंकज मी तर असं होणार नाही हा काय गावाला बसला खुर्ची तिकडे किती बसला कोणतरी किती वेळ उभं राहणार आहे संजय तात्यानं बसला भाईंना मानायला पाहिजे की आपला हा उत्सव दरवर्षी साजरा होतो पण भाईंना आपण कधीच असं हे करत नाही वेळेवर सांगतो की बाबा भाई इकडे येणार का भाई आमचा प्रोग्राम आहे तरी भाई कधी असं सांगत नाही की मला असं वेळेवर सांगून कसं येणार असं नाही आणि भाई फरक म्हणजे चांगल्या मनाच्या म्हणून मी फक्त एकच फोन केला भाई आमच्याकडे असं प्रोग्राम आहे दरवर्षी पण मला तयार नव्हतं म्हणून मी तुमच्याकडे आलो नाही तर तुम्हाला यायला जमेल तर कधी येऊन फक्त सांग एवढंच मला त्यांनी सांगितलं मी सांगितलं 6:30 पर्यंत जमत असली आहे तर त्यांचा आज प्रोग्राम होता एडवण आणि मिळवीला तो प्रोग्राम आठवून ते इकडे आले आणि आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा आणली त्याबद्दल मी त्यांची पहिले गौरी मंडळातर्फे बरोबर म्हणजे आभार मानतो आणि भाईंना पुढच्या म्हणजे कुठल्याही म्हणजे असे हे असतील त्यांना यश येऊ हे मी गौरी मातेतर्फे त्यांना आमच्या गौरी मातेतर्फे आणि आमच्या मंडळातील या सर्व माता भगिनीतर्फे त्यांना आशीर्वाद देतो असं मी सांगतो आणि त्यांना पुढच्या याला यश यावं हे मी करतो आणि भाईला 2 शब्द बोलण्याची तर एक चेतन गावड आपल्याला 2 शब्द गौरी मंडळ माकुणसार सार्वजनिक गौरी उत्सव भंडाराडी माकुणसार येथील ह्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ह्या कार्यक्रमामध्ये 2 शब्द बोलण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी प्रथम मंडळाचं तसेच
माकुसाच्या ग्रामस्थांचे आभार व्यक्त करतोय. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ किंवा सार्वजनिक उत्सव म्हणजे सर्व जणांना एकत्र येऊन सामोपचाराने तसेच शांततेने गुणागोविंदाने वर्षभर नांदण्यासाठी तसेच आपापले मतभेद विसरून चांगल्या कार्यासाठी झोकून देण्यासाठी एकत्र येण्याची खूपच सुंदर संधी असते. तसेच समाजातील व गावातील होतकरू विद्यार्थी कलाकार तसेच स्पर्धक ह्यांना एक व्यासपीठ ह्याच उत्सवांच्या माध्यमातून मिळतं आणि हे उत्सव साजरे करणं खरंच खूप गरजेचं असतं. आपल्या संस्कृतीचा तसेच आपला हा जो वारसा आहे हा पुढे नेण्यासाठी हे उत्सव तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी अतिशय अविरत मेहनत तुमची मेहनत इथे दिसून येते. त्या मेहनतीनं तुम्ही इथे जो काही देखावा सुंदर देखावा इथे उभा केलेला आहे त्याचप्रमाणे तुम्ही ज्या पद्धतीने सगळे कार्यक्रम व्यवस्थितरित्या समोर त्याचा आखणी केलेली आहे आणि ते कौतुकास्पदच आहे. तुमचं कौतुक हे मी माझ्या 2 शब्दात व्यक्त करण्याच्या पलीकडचं आहे. तरी पण तुम्हाला हा कार्यक्रम अशाच प्रकारे वर्षानुवर्ष तुमच्या हातून घडत राहण्याची गौरी मातेकडून तुम्हाला सद्बुद्धी तसेच एक ताकद बळ मिळावं ही तुम्हाला माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा देतो व माझे 2 शब्द संपवतो. या मंडळाला आमची पालघर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष दामोदर पाटील यांच्या समवेत भेट दिली होती आणि गेल्या वर्षी असा सुंदर देखावा तुम्ही बनवला होता आणि याही वर्षी त्या जोमाने तुम्ही अतिशय उत्कृष्ट असा हा देखावा बनवला आहे. गेल्या वर्षी पण मी शूटिंग केली होती माझ्या छोट्या कॅमेऱ्याने, यावर्षी करतोय. अतिशय आता ह्या भंडारहाळीमध्ये राहणारे जे लग्न होऊन गेलेले किंवा बाहेर कामधंद्या निमित्त गेलेले लोक सर्व ह्या निमित्ताने इकडे येतात आणि अतिशय सुंदर स्पर्धा सुंदर कार्यक्रम इकडे आयोजित केले जातात आणि शेवटी आपण जे सार्वजनिक कार्यक्रम करतो त्याचा उद्देश असा असतो की आजूबाजूचे लोक इकडे तिकडे कामधंद्यानिमित्त गेलेले असतात, मुलींची लग्न झालेली असतात, ते बाहेर गेले असतात, त्या निमित्ताने 2 दिवस आपल्याकडे येतात आणि गुण्या गोविंदाने हा कार्यक्रम आपण राबवतो. त्यामुळे काय होते आपल्या समाजामध्ये एक प्रकारची जागृती निर्माण होते आणि गुण्या गोविंदाचं वातावरण निर्माण होते आणि हा मला वाटतं सर्वात मोठा उद्दिष्ट आहे आणि आपलं हे मंडळ 20 वर्ष साजरं करत आहे. माझ्या या मंडळात हार्दिक शुभेच्छा व याच्या पुढे आमच्याकडून काही खालीचा वाटा मदत लागेल ते आम्ही जरूर करू. आमचे आदरणीय भाई इकडे आहेतच, ते वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन करतीलच. त्याचं मार्गदर्शन घ्या आणि सर्व कार्यकर्ते जे जोमाने काम करतात त्यांना माझ्या परत हार्दिक शुभेच्छा. सुंदर असा जो कार्यक्रम गौरी आयोजित केलाय खरं म्हणजे मला सामाजिक बांधिलकी आणि एक उत्सव जिथे जिथे होता सकाळपासून जो 5वा उत्सवाला मी भेट दिले. एडवंडा सुद्धा इतक्या जोराने उत्सव पार पाडतात. हा योगायोग आहे आणि बघितल्यानंतर वातावरण असं वाटतं का जीवनामध्ये काहीतरी गोष्टी जर करायच्या असत्या चांगल्या तर या माध्यमातूनच होतो. कारण पूर्वी आपल्याकडे टीव्ही किंवा कुठचंच साधन नव्हतं. रेडिओ आणला तरी 100 लोक एकत्र व्हायचे आणि अशा वेळेला लोकांना काहीतरी करमणूक व्हायला पाहिजे म्हणून आपल्या पूर्वजांनी एक दंड घालून दिला की प्रत्येक आपण होळी करतो, गौरी करतो, गणपती करतो, दिवाळी करतो. हा उद्देशच असा की तुम्हाला कधीतरी एकत्र यायला मिळतं आणि एकत्र आल्यानंतर एक आपलं गुण्या गोविंदाने नातेगोती मित्रमंडळी कधी कधी भांडणं होतात त्यांची सुद्धा भांडणं मिटवणारी अशी मंडळी एकत्र येतात. खरा हा तो एक पूर्वजांनी केलेला हा उद्देश होता की जेणेकरून तुम्हाला एकत्र यायला संधी मिळते आणि ती संधी आता थोडी थोडी दुरावत चालली होती. कारण टीव्हीचं माध्यम आलं, तुम्हाला थिएटरमध्ये जाता येतं, अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रम होतात आणि ते घर बसल्या बघायला मिळतात. पण इथे मी वातावरण बघितलं आल्यानंतर तर निराळ वाटलं की
हा उत्सव म्हणजे या तुमच्या सर्व ज्या यंत्रणा आहेत टीव्ही असो काय असो त्याच्यापेक्षा मोठा आहे आणि त्याला सगळे एकत्र येतात. हा एक खरं म्हणजे या गावचं या भंडारा एक वैशिष्ट्य आहे की मी आज जवळजवळ मला वाटतं 2-3 वेळा आलो, परंतु हाच उत्साह तेव्हा होता, तोच उत्साह आज आहे. आणि सर्व आया बहिणी येतात बाहेरच्या. आणि सांगितलं आमचा नितीन वर्तकने की या योगाने माहेरवाशिनी किंवा कोणी बाहेरगावी गेले असतील ते सगळे एकत्र येतात, आनंद मिळतो, एकमेकाच्या आठवणी पुढे उभ्या राहतात. आणि जो तो याच्यात आनंद मिळतो तो टी व्ही वगैरे बघून मिळत नाही, तो तात्पुरता आनंद असतो. हा आपल्याला किती वर्षोनवर्ष आपल्या आठवणी राहतात. का माझा मित्र तिथे भेटला होता आणि तो मित्र भेटल्यामुळे आमच्या या जुन्या आठवणी निघाल्या. माणसाला अनेक आणि या जीवनामध्ये जगायचं असेल तर आनंद पाहिजे. ज्या माणसाच्या जीवनामध्ये आनंद तो सुखी, ज्याला आनंद नाही सतत डोक्यावर हात घेऊन बसला किंवा विचार करत बसला तर चालत नाही. आणि तो विचार दूर होण्याकरता किंवा डोक्यातलं जे आपल्याकडे काय क्षीण झालेलं असेल, आपल्याला त्रास झाला असेल, तो विसरण्याकरता हा एक कार्यक्रम असतो. तुम्ही ह्या दरवर्षी चांगलं करता. प्रगती झालेलीच आहे. गेल्या वेळेला चिखल होता, गौरीचीच मेहरबानी आहे. चिखलामध्ये यावं लागत होतं, पाऊस पडत होता, जेवतानाच पाऊस पडला होता, धावधाव उडली होती. हे सगळं घडत असतं. पण तो आता ही चांगल्या रस्त्याने आलो, ही प्रगतीच आहे, ती मातेचीच तो आशीर्वाद आहे. मी तुम्हाला जास्त काही बोलत नाही कारण बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो. पण असंच तुम्ही एकत्र येऊन कार्यक्रम करावे, लोकांना प्रदर्शनं दाखवावी. ते 2 शिक्षक एक तर म्हणजे माझ्याच हायस्कूलमध्ये की जे मी काढलं होतं त्याच हायस्कूलमध्ये तो काम करतो नारंगीला, आणि दुसराही शिक्षक आहे आणि ते लोक अतिशय कारागीर आहे. मी म्हणतो हे जर बाहेर कुठे असते तर त्यांचं फार नाव मोठं झालं असतं, परंतु ते अजून बाहेर पडत नाही. मी तर त्यांना म्हणतो बाहेर पडा, तुमची कला बाहेर दाखवा, शहरामध्ये दाखवा. तुम्हाला जरूर प्रोत्साहन आम्ही देऊ आणि लोक देतील आणि तुमच्या कलेचं नाव मोठ्या प्रमाणात गावोगावी किंवा राज्यामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये होईल. तुम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करा. तुमचे काही कार्यक्रम हे लागले ते तुमचे शिक्षक आहात ते तुम्हाला समजतं. कुठे स्पर्धा असतात, जिल्हा स्पर्धा असतात, त्याच्यात तुम्ही भाग घेतला पाहिजे. आणि खरोखर मला आनंद वाटतं का या एवढ्या खेड्यामध्ये एवढं सुंदर असं प्रदर्शन दाखवणं हे सुद्धा एक त्याच्यामुळे सुद्धा आकर्षण होतं. लोक त्यानिमित्ताने सुद्धा दर्शन घ्यायला येतात की बघा काय तिथे कला आहे. आणि त्या दर्शनाने आपल्याला मित्रमंडळी वाटते, आपल्यामध्ये प्रेम वाढतं, सर्व बाजूचे लोक येतात. आणि असं हा प्रयोग किंवा असा समारंभ करायला हवा. तुम्ही करता, तुम्हाला खरोखर धन्यवाद दिले पाहिजे की तुम्ही सगळे एक मुखाने, एक भोजन, एक मन, एक दिलाने काम करता. हे खरं म्हणजे तुमच्या या भंडाराचं कौतुक करतो. मी काही जास्त बोलत नाही. तुम्हाला कुठची अडचण असली तर आम्हाला कानावर द्या, आम्ही तुम्हाला जितकं काय मार्गदर्शन आणि मदत करता येईल तेवढे करू. मला इथे बोलवल्याबद्दल मी तुमच्या भंडारीच्या आभार मानतो मंडळाला. आणि तुमचं हे 21वं वर्ष मला वाटतं पुढच्या वर्षी होईल. तुम्हाला शुभ आणि शुभच राहो कायम. आणि तुमचा हा जो कार्यक्रम वर्षोनवर्ष चालू अशी मी मातेला प्रार्थना करून माझी बोलू. आजचं गौरीचं जे आपलं एक महत्वाचं आदरास्थान आहे ते महत्वाचं म्हणजे सासरी गेलेली माहेरवाशीण जेव्हा घरी येते तेव्हा तिला 2 दिवस सुखाने खाऊ जेवू घालू, तिला आनंदाने पुन्हा परतली पाहिजे, हा उद्देश आहे. ह्या उद्देशातून मला वाटतं भंडाराळीमध्ये जी स्थानापन्न झालेली माहेरवाशीण आहे ती खरोखरच सुखासीन असेल. ह्याचं कारण हे सांगतो की एक परीक्षक म्हणून मी पण एक शिक्षक आहे पेशाने, परीक्षक म्हणून मला एक तो सन्मान आहेच. पण ते पाहताना त्या रस्त्याच्या सुरुवातीपासून इथपर्यंत जातपर्यंत मी परीक्षण केलं, खूप आनंद वाटला. कारण जी कला आहे ती कलाच आहे. आणि एक महत्वाचं मानता येईल की कलेमध्ये पण एक नाविन्य आहे. रांगोळी म्हटलं का आपण ठिपक्यांची रांगोळी काढतो, सहज काढतो, दुसऱ्याला तिसरा जोडला, तिसऱ्याला चौथा जोडला की ती रांगोळी संपन्न होते. पण जी मुक्त हस्तची रांगोळी आहे ती सहजासहजी भल्याभल्याला हे करून जाते. कारण ती रांगोळी सहसा नाही जमत. कारण मी स्वतःचा माझा अनुभव सांगतो, माझं ड्रॉइंग खूप छान आहे पण मी रांगोळी नाही टाकू शकत. किंवा एखाद्याचा फलकावरती चांगला असेल तर तो
वहिवाटी काढू शकत नाही. ह्याचा उद्देश जो आपण साध्य करताय डेकोरेशनच्या बाबतीत माननीय पाटील साहेबांनी सांगितलं, त्यांच्यावरती तेच सांगेल की निलेश कणे, अश्विन कणे शिक्षक पेशात आहेत, खूप छान कलाकार आहेत. गावातल्या जे काही पालघर तालुक्यात जरी घेतली स्पर्धा तर मला वाटतं त्याच्यामध्ये नंबर मध्ये त्या अग्रगण्य असतील. पण त्या दृष्टिकोनातून मी तुमच्याकडे होल्ट आहे, वचक आहे, वरदहस्त आहे. पालघर तालुक्याची एखादी मुक्तहस्त अशी स्पर्धा घ्या आणि मला वाटतं त्याच्यामध्ये 2 नंबर मध्ये तर नक्कीच जाऊन आमचा भंडारीचा जो हे डेकोरेशनचा एक देखावा आहे तो नक्कीच आहे. एवढं म्हणून मी 2 शब्द बोलतो. जय हिंद. आणि तो सत्कार सन्माननीय दामोदर पाटील यांच्या हस्ते होईल. सेनापति विरूपाक्ष, समय से पहले हमें जगाने का साहस तुमने कैसे किया? लंकाधिपति रावण कुशल से तो है। जी सुबेदार जी, महाराज रावण अपने भवन में आपकी प्रतीक्षा कर रहे हैं। महाराज, मुझे जो विरूपाक्ष ने सुनाया है क्या वह सत्य है कि इस समय वानर सेना ने लंका के बीच घेरा डाल दिया है और लंका पर संकट के बादल छाए हुए हैं? हर बात इस
मम्मी काय आहे ना बरं मम्मी आहे ना बरं लंका का आज कुंभकर्ण हमारी सेवा का पारितोषिक तुम्हें देगा। ये वोट नको दाखवला बंद करा करते